जैसलमेर, राजस्थान, जयपूर फिरल्यानंतर आता आपल्याला करायचे होते ज्योतिर्लिंग आणि आपण महाराष्ट्रामधील त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या भीमाशंकर आणि गिरणेश्वर, औरंगाबाद असे आपण ज्योतिर्लिंग केलेत आणि आता आपला प्रवास चालला आहे तो थेट महाकालेश्वर उज्जैनच्या दिशेने. आणि एमपीमध्ये जात असताना आपण प्रवासाच्या दरम्यान आनंद घेतला आहे. जयपूरवरून महाकालेश्वर 517 किलोमीटरचा प्रवास होता आणि हा प्रवास थोडा आनंद हे करण्यासाठी ही मजा मस्ती आम्ही करतो आहे आणि थेट धाव घेणार आहोत आम्ही आता महाकालेश्वरसाठी. आणि प्रवासामध्ये जी मजा आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला तर बघूया. कोण मीठ डालणार फुल सागर. दिवसभरामध्ये 517 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही रात्री 1 वाजता जाऊन पोचलो आहे एम पीमध्ये उज्जैनमध्ये. आणि सार्वजनिक बाथरूममध्ये आम्ही स्वच्छ झालो आणि 3 वाजता लाईन लावली. सकाळचे 3 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनीच्या रांगेमध्ये. सकाळी 3 वाजता जाऊन आम्ही पहिले नव्हतो. आमच्या आधी 500 जणांची रांग लागली होती म्हणून करमणुकीचा भाग म्हणून आम्ही लुडो खेळत होतो आणि मजा मस्ती करत होतो. जसं जसं अंतर कमी होत होतं 500 मीटरवरती आम्ही जाऊन पोचलो आणि मंदिराचा कळस त्या ठिकाणी दिसत होता आम्हाला. आणि काळेश्वरचं महाकाळचं मुख्य प्रवेशद्वाराशी आम्ही पोचलो आणि सकाळी लवकरच आमचं या ठिकाणी दर्शन होणार आहे हे निश्चित झालं होतं आणि आम्ही सुकावलो होतो. ये लोग कहाँ से आ रहे? चलो उधर जाते ना. मध्यरात्री लाईन लावल्यामुळे सकाळी 6 वाजता आमचं महाकाळचं दर्शन झालं आणि आम्ही तिथून पुढे निघालो कालभैरवाचं दर्शन घेण्यासाठी. कालभैरवाचं दर्शन घेतल्यानंतर पुढचा प्रवास होता आणि आपल्याकडे होते 2 दिवस आणि त्या 2 दिवसामध्ये आपल्याला पुन्हा प्रवास करायचा होता ओंकारेश्वरच्या दिशेने आणि ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं होतं. आणि ते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.